जय जिजाऊ जय शिवराय। मी शिवश्री राज पाटील शेतकरी संघटनेचा कोकण विभागीय अध्यक्ष आहे। आणि जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवरती अन्याय होतो आमच्या या भिवंडी तालुक्यामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही, तर मला शेतकऱ्यांचा आवाज म्हणून मला शेतकरी आवाज देतो। आणि शेतकरी जेव्हा मला आवाज देतो त्या आवाजावरती मी त्यांच्यावरती झालेला अन्याय हे करण्यासाठी मी तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला सांगतो, आज अशीच एक घटना रोशन मडवी यांच्यासोबत हे शेतकरी आहेत, भिवंडी तालुक्याचे स्थानिक भूमिपुत्र आहेत, आपले आगरी कोळी समाजाचे आम्ही सर्वच जण इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत। तर अशीच ही तक्रार, याचा रात्री मला कॉल आला का माझ्या जमिनीवरती एक राज जैन म्हणून कोणीतरी नाला सोपाऱ्याचा एक बिल्डर आहे आणि तो माझ्या जमिनीवरती अतिक्रमण करतोय। आणि उलट माझ्यावरती स्थानिक पोलीस स्टेशन म्हणजे आमचं तालुका पोलीस स्टेशन याच्यामध्ये मला बोलवून तिथे सिनियर PI पारवे यांच्याकडून मला काही दमदाटी त्याच्या सांगण्यात असं होतं का मला अपशब्द वापरले, अश्लील शब्द वापरले आणि त्याच्यासमोर मला उभं ठेवून मला खूप माझी कानजारणी केली। तर त्या याच्यावरती आज यांना 11 वाजता यांचे वडील वैद्यकीय याच्यामध्ये, यांच्या वडिलांचं डायबिटीजमध्ये त्यांच्या एका अंगठाचं ऑपरेशन झालेलं, त्यांचा अंगठा काढण्यात आलेला आहे। आणि तशीच व्यक्ती सकाळी 11 वाजता साई कराले याच्या फोनवरती तुम्हाला बोलवण्यात आलेला होता। तर साईनाथ कराले, आम्ही सर्वजण तिथं पोचलो। तिथं पोचल्यानंतर तिथं ते नव्हते। आज बंदोबस्त होता, बंदोबस्ताच्या कारणास्तव आम्ही DYSPना मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला। तर DYSPना जेव्हा तिथं भेटायला गेलो तर DYSP यांचं मागच्या 2022 मध्ये जो काही आपण शेतकऱ्यांच्या आवाजाबद्दल जो काही मोर्चा काढलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही कृत्य केलेलं होतं, जे काही लोक तुम्हाला सांगतो घरामधून खेचून काढलेली आहे DYSPने, असे आमच्याकडे व्हिडिओ होत्या आणि त्या व्हिडिओ तिथं त्यांनी दाखवल्या। तरी मी त्या प्रकरणामध्ये काही पुरावे नसताना, काही हे नसताना आणि शेतकऱ्यांच्याकडची बाजू कमकुवत असताना कुठंतरी तिथं आपल्याकडे ती लोक आली नाही म्हणून मी तिथून काढता पाय घेतला। पण आजच्या घटनेमध्ये असं झालं की तिथं गेल्यानंतर साहेबांनी तो राग आजच्या दिवशी काढला। विषय यांचा का शेतकरी माझ्याकडे आलेला आहे, अशी याची समस्या आहे। साहेब डायरेक्ट तिथून जे स्टार्ट झाले तर म्हणजे एंड डायरेक्ट म्हणजे असा होता का याला 15 दिवसाची PC घ्या, याच्यावर 353 दाखल करा। अरे ती तुझी गाडी ना, तुझ्या गाडीला त्या बोलते तू बोलते भारताचा झेंडा लावलेला आहे, तो झेंडा लावण्याचा तुला अधिकार नाही। मला एक समजतंय का मी या देशाचा नागरिक आहे, या देशाच्या नागरिकाला एवढा तरी अधिकार आहे का त्याचा जो झेंडा आहे आणि तो झेंडा काही सहजासहजी मिळालेला नाही। कितीतरी लोकांच्या प्राण्याच्या आहुत्या गेल्यानंतर, कितीतरी माय माऊल्यांच्या कुंकू पुसल्यानंतर ते आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। आणि मी तुम्हाला सांगतो का माझ्या गाडीवर आज तरी कोणीतरी सांगावं, पूर्ण महाराष्ट्रात नाही तर मी 3 ते 4 राज्यांमध्ये फेऱ्या करतो, माझ्या गाडीवरती आजपर्यंत तुम्हाला सांगतो कुठल्याही पक्षाचा झेंडा या नाव दिसलेला नसेल। मी कुठल्याही पक्षाला जुमानत नाही, हे लक्षात ठेवा। मी माझ्या देशावरतीच प्रेम करणार आणि माझ्या देशाच्या या नागरिकांवरतीच प्रेम करणार, मला कुठल्या पक्षाची काही घेणं देणं नाही। पण आज जे DYSP साहेबांनी तिथं जे काही कृत्य केलं, मला जवळजवळ 5 तास तिथं डांबून ठेवण्यात आलं। रोशन मडवी तालुका जिल्ह्याचा अध्यक्ष दर्पण पाटील आणि यांचे वडील डायबिटीजचे पेशंट आहेत, त्यांचा अंगठा कटिंग झालेला आहे, तरी सुद्धा त्यांनाही बाहेरच बसून ठेवलेलं होतं आणि आम्हाला तिघांना आतमध्ये डांबून ठेवलं, बाहेरून कड्या लावल्या। अरे मी काय आतंकवादी आहे का? मी असा काय गुन्हा केलेला आहे का तुम्ही माझ्या गाडीवरती फक्त भारताचा झेंडा म्हणून तुम्ही 353 दाखल कर? परत त्यांच्या वडिलांनी एक गोष्ट तिथं ऐकण्यात आली, त्यांनी आता गाडीमध्ये सांगितलं, बोलते तुम्ही त्याच्यावरती अशी स्टेशन डायरी करा। तर त्यांनी पोलिसांना दमदाटी केली, लाईव्ह व्हिडिओ केली। मी तुम्हाला सांगतो का महाराष्ट्रामध्ये असा आता कायदा पारित झालेला आहे का तुम्ही तुमच्या सिक्युरिटीसाठी तुम्ही तिथं तुमचं लाईव्ह असेल, तुमचे व्हिडिओ असेल, हे तुम्ही करू शकता, कारण सेफ्टी असते प्रत्येकाची। आज तिथं त्यांनी ते करू नाही दिलं, त्याच्यामुळे आज असं झालं की त्याची जी काही बोलायची जी काही भाषा होती DYSPची ती अतिशय चुकीच्या पद्धतीने होती का नाही विचारा। यांना बोलूनच नाही दिलं, म्हणजे असं वागणूक केली की जसे काहीतरी जुना वाद त्यांनी आज बाहेर काढला। आणि मी एकटा तिथे असतो तर बात वेगळी आहे। जे शेतकरी पीडित, जो शेतकरी आहे, जो वंचित आहे, त्या न्यायापासून त्याच्या करताना तिथं गेलेलं होतं। माझा प्रश्न तर काहीच नव्हतं। पण साहेब एक विनंती करतो तुम्हाला का मी DYSPनाही फोन केला, विनय कुमार राठोड यांना मी कॉलही केला, माझ्या कॉलवरती बोलणंही झाले। त्याच्यानंतर माझ्या मिसेस तिथे जवळजवळ 3, 3.5, 4 तास जास्त होऊन गेले। सकाळी 11 वाजल्यापासून तेही इथं होत्या। त्यांना आता तुम्हाला सांगतो 3:43 ला मी इथं एंट्री केली
तुम्हाला सांगतो SP साहेब न भेटताच निघून गेले. म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय ही तुमच्याकडून भेटणारच नाही, ती न्यायपालिका वेगळीच आहे. पण तुमच्या कालच्या ग्राउंड लेवलच्या ज्या काही अधिकाऱ्यांच्याकडून DYSP कडून जी वागणूक आज शेतकरी संघटनेच्या या आमच्या पदाधिकाऱ्यांना आणि मला मिळालेली, याच्याबद्दल मी पिटिशन दाखल करणार. तुम्हाला हेही सांगतो या लाईव्हच्या माध्यमातून का 2 दिवसामध्ये जर मला याच्यामध्ये जर काही शोक्षमोक्ष नाही लागला तर तुम्हाला सांगतो पुढचं उपोषण हे 100% ठरलेलं आहे. मी प्रांत कार्यालय भिवंडी या दालनाच्या बाहेर मी इथं उपोषण करणार. मी मेलो तरी इथंच मरेल, पण त्या सन्मानानेच मरणार, हेही लक्षात ठेवा. कारण काय माहिती आहे का, तो जरी ऍग्रिकल्चर आणि ते युरोपवरतून शिकून आलेला असला तरी कायद्याचं ज्ञान त्याला एकदम झिरो आहे, हे तुम्हाला सांगतो. भिवंडी तालुक्यामध्ये जिथं DYSP बसतो त्याच्या बाजूला तुम्हाला सांगतो तंदुरी गार्डन आहे, त्याची लाईव्ह मागची मी टाकलेली आहे. त्या तंदुरी गार्डन मध्ये सकाळी 6 वाजेपर्यंत अश्लील चाले चालतात, अश्लील प्रमाणे तिथं नाच गाणं चालतं. DYSP काय करतायत? 6, 5 वाजेपर्यंत आजूबाजूचे बार त्यांचे ते धाबे चालतात, त्याच्यावर ऍक्शन का नाही करत? गुटख्याच्या गाडीचं 2 लाख रुपये सर्वात घेतो. मोठा म्हणजे प्रश्न असा आहे का मी तिथं असताना आम्ही तिथेच होतो, तिथे एक गाडी आली, त्या गाडीवरती खासदार आणि अशोक स्तंभाचा अवमान करणाऱ्या अशा गाड्या तिथं फिरतायत. काय करतायत? हा सायरन लावून फिरतायत लोक. एक खासदार भिवंडीला निवडून आलेला आहे, पण 100 गाड्या फिरतात, सायरन लावून फिरतात, खासदार लावून फिरतात. कारवाई काय केल्या तुम्ही? मी DGना पत्र दिलं होतं आणि त्या कायद्याअंतर्गत त्यांना तेही सांगितलं होतं की कायदा कलम 91 मध्ये तुम्हाला या कारवाई केलेल्या मला पेपर सहित माहिती द्यावी. तर यांच्याकडे कुठलीच माहिती नाही, पण रस्त्यावरती गाड्या फिरतायत. मग तुम्ही कायद्याचे रक्षक आहात का कोणाच्या टाटाखालचं मांजर झालेलं आहे? हे मला SP साहेबांना विचारायचं आहे का तुम्ही कारवाई का नाही करत? आज माझ्या गाडीला झेंडा दिसला म्हणून तुम्ही हे केलं. ब्लॅक फिल्मच्या गाड्या फिरतायत, काय करतायत? तुमच्या डोळ्यात देखत इथं 50 गाड्या उभ्या असतील, काय करतायत? तुम्हाला पोलीस लिहिणे हे नाहीये, कायद्याचा भंग आहे, त्याच्यावरती कारवाई काय? आमच्या डोळ्यासमोर एक जण मस्त की स्विफ्ट गाडीतून निघाला, त्याच्या गाडीवर लिहिलेलं होतं पोलीस. काय कारवाई केल्या? अरे मी माझ्या देशाचा झेंडा लावला म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल करायचा, खोटे गुन्हे दाखल करायचे, 15 दिवसाची काय बोलला PC घ्यायची. अरे मी काय अट्टल गुन्हेगार आहे का? आजपर्यंत तुम्हाला सांगतो माझा स्वतःचा इतिहास आहे 25 वर्षामध्ये का एकही गुन्हा माझ्यावरती नोंदवलेला गेलेला नाहीये. कारण का तर मी कायद्यात राहतो म्हणून फायद्यात राहतो, आणि तुम्ही कायद्याचा भंग केलेला आहे. तर तुमच्या विरोधामध्ये शेतकरी संघटना ही प्रांत कार्यालयाच्या बाहेर तिथे उपोषण करणार. आणि ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे राहुल जोडगे जे DYSP आहे, त्यांनी तिथं येऊन माफी मागायची. आम्ही तुम्हाला एकही शब्द चुकीचा बोललेलो नाहीये. 2 आय विटनेस तिथे आहे, तुम्ही आमचे कॅमेरे बंद करायला लावले. कारण तुम्हाला मागचं जे तुमच्यावरती जे ॲलिगेशन झालेलं होतं ते खरं ठरलेलं होतं, त्याचा तुम्ही राग मनामध्ये धरून राज पाटील यांना जे डांबून ठेवलं 5 ते 7 तास, आमचे सर्वांचे मोबाईल काढून घेतले. दोन्ही मोबाईल काढले, माझ्या कार्यकर्त्यांचे दोघांचे 2 मोबाईल काढले, यांचे काढले, आमचा घरापासून संपर्क तोडला. हा कशावरतून? पण एवढं सांगतो का मी शपथ घेतली आहे तिथे त्या बेग साहेबांच्या वर्दीची का मी भिवंडी तालुक्यामध्ये जेवढे ग्रामीणमध्ये चालणारे जेवढे अश्लील जे काही बार बीर आहेत जे काही आहे सर्व बंद करणार. दररोज लाईव्ह असणार, दररोज. एकही दिवस तुम्हाला कोणाला झोप लागू देणार नाही, हेही सांगतो. कारण का मी जर जेवढा क्लिअर असतो तेवढाच मी त्या कायद्याची तेवढंच पालना करतो. मी आजपर्यंत पोलीस बांधवांचा तेवढाच तुम्हाला सन्मान करत आलेलो आहे. माझं एकही काम सांगा तुम्ही का त्या कामामध्ये मी कधी हे केलेलं आहे. तुम्हाला जिथं जेव्हा मदत लागली तेव्हा राज पाटील हजर असतो. कोणाला रोडवरती काय झालं तर राज पाटीलला पहिला फोन असतो. भिवंडीमध्ये ईदचं काय असलं तर पहिला फोन राज पाटीलला असतो. चौक्या बांधायचे असलं तर राज पाटीलला फोन असतो. आणि 5-5 तास माझी घरवाली 2 महिन्याची गरोदर बाई तुम्ही इथं 8 तास बसून ठेवलं, मला तिथं डांबून ठेवलं. हे कृत्य जमणारच नाहीये आणि मनाला मान्य होणार नाहीये. कारण तुम्ही ज्या चुकीच्या पद्धतीने तिथं बसलेले आहेत त्या चुकीच्या पद्धतीला मी अजिबात हे करणार नाहीये. आणि तुमच्या अंबाडी विभागामध्ये जिथं तुम्ही बसता तिथं चालणारे जे काही तुमचे ते काही लॉजिंग आहेत, इतर काही गोष्टी आहेत, त्या सर्व तुम्हाला दाखवून देणार. का साहेब तुम्ही कुठून कसा हप्ता घेत होते, तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला पॅकेज येत होता आणि कुठून किती पॅकेज येतो सर्व टाकणार. असं एका हाती लागणार आता. आणि कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती करतो, जरी माझे मित्र असतील या माझ्या संपर्कात असतील तर मी त्यांना विनंती करतो आता कोणी याच्याबद्दल कोणी मला कॉल करायचा नाही. कारण का आता जर आमच्यावरती आलं तर आम्ही 100% तुमच्यावरती जाणार. जिथं जिथं तुम्हाला सांगतो लोक अदालतच्या नावाखाली जे काही आमच्या समाजातल्या लोकांची इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची जी काही लूटमार चालू आहे
तीही बाहेर काढणार आणि ते तर आहेतच पेपर. पुढच्या कारवाईला तुम्ही आता पुढे राहायचं. मी त्यांना हेही बोलत होतो का तुम्ही माझ्यावरती मी तो फ्लॅप लावलेला आहे ना, गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल करा. माफीनाम्याचा माफीवीर नाही मी माफी मागण्याचा माफीवीर नाहीये, लक्षात ठेवा. शाहू फुले आंबेडकर विचारधारेची लोक आहेत आम्ही आजपर्यंत माझ्या गाडीमध्ये कुठला अश्लील चाले या अश्लील कुठल्या गोष्टी दिसल्या नसतील. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लावल्याशिवाय मी गाडी बाहेर काढत नाही माझी घरातून. नवीन गाडी घेतल्यानंतर पहिले महाराजांचं हे लावलंय. अरे तुम्ही काय आम्हाला शिकवता? जर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुमच्या पाकिटांवरती विषय चालतो आणि तुम्ही मला कुठे हे करताय. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो गवा सगट जवळही पिसले जातील अशी परिस्थिती होणार आहे आता. पुढच्या आमच्या जे काही लाईव्ह आहेत त्या लाईव्हच्या माध्यमातून सरळ सांगतो का जेवढे काही गोष्टी चालत होत्या त्या सर्व काढून दाखवणार, मागच्या फाईली ओपन करणार. आता DYSP फाईली ओपन होणार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि कशा पद्धतीने होणार हे लक्षात ठेवणार. कारण का हा जो DYSP आहे हा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नाहीये, तर हा तिथले जे काही व्यावसायिक आहे हा त्यांच्या संपर्कामध्ये आहे. किती मोठी गाडी आली होती, त्यांना आतमध्ये बसवलेलं होतं की नाही, बरोबर नाही? मर्सडीज आली होती की नाही? विचार करा. अशा गाड्या साहेबांना भेटायला येतात, चांगलं आहे, रिलेशन असतात, आम्ही नाही बोलत. पण तुम्ही जे कार्य आज केलेलं आहे त्या कार्याला तुमच्या सलामी आहे. पुढच्या कारवाईला तुम्ही पुढं राहा, आम्ही पुढं. मी 156(3) अंतर्गत कारवाई करणार. मी कोर्टामध्ये जाणार का मला का तिथं डांबून ठेवण्यात आलं, का माझे मोबाईल काढण्यात आले, माझ्यावरती स्टेशन डायरी करण्याचा जो काही तुम्ही सूडबुद्धीने जर काही काम केलेलं आहे त्याची मला माहिती लागणार आहे. कारण तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना आम्हाला तिघांनाही तिथं डांबून ठेवलं, ना पाणी नाही, बॉटल नाही, ना काय नाही, आमचे मोबाईल देत नव्हते, आमच्या घरापासून संपर्क तोडला. कुठला कायद्या अंतर्गत आलं हे? अरे मी का दाऊद इब्राहिमचा भाऊबीव आहे का तुम्ही एवढी मोठी चौकशी लावण्यासाठी तिथं डांबून ठेवलं? त्याला घरी जाऊ नका द्या, त्याला इथंच उभं ठेवा, त्याला असंच करायचं. अरे काय बोलायची पद्धत आहे का? बोललो तर खूप काही आहे. एवढंच बोलतो. जय जिजाऊ, जय शिवराय.